फ्रीजमध्ये अन्न ठेवताना ह्या 5 चुका अजिबात करू नका. पहिली म्हणजे पाणी साठवण्यासाठी प्लास्टिकच्या बॉटलचा वापर बिलकुल करू नका. कारण यामध्ये कॅन्सर कॉझिंग एजंट असतात जे तुमच्या हेल्थसाठी खूपच डॅमेजिंग ठरतात. त्यासाठी तुम्ही स्टीलचे किंवा काचेची बॉटल प्रिफर करा. दुसरं म्हणजे कांदे, बटाटे आणि लसण हे 3 गोष्टी फ्रीजमध्ये बिलकुल ठेवू नका. कारण की अति प्रमाणात आर्द्रता असल्यामुळे हे जास्त लवकर खराब होण्याचे चान्सेस असतात. टोमॅटो देखील अधिक काळापर्यंत फ्रीजमध्ये ठेवून वापरू नये. किंवा कुठल्याही प्रकारचे मसाले, तेल किंवा हनीमध्ये जे क्रिस्टल्स असतात त्याच्यामध्ये क्रिस्टलायझेशनची प्रोसेस जी आहे ते फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे अति प्रमाणात होते. त्यामुळे हनी देखील खराब व्हायचे चान्सेस असतात. त्यामुळे या पदार्थांना तुम्ही फ्रीजमध्ये दीर्घ काळपर्यंत वापरावे नाही. परत आपले मसाले असतील किंवा कुठल्याही प्रकारचे ऑइल असेल तर हे पण तुम्ही फ्रीजमध्ये ठेवणं अवॉइड करा. फ्रीजमध्ये अति प्रमाणात भाज्या ठेवून फ्रीज ओव्हरलोड करू नका. कारण फ्रीजमध्ये हवा खेळती राहिली पाहिजे. कारण एअर सर्क्युलेशन आहे ते फ्रीजमध्ये योग्य प्रकारे होणं खूप इम्पॉर्टंट असते. फ्रीजमध्ये एक तरी वीकली आपण त्याला क्लीन केलं पाहिजे. आणि जर वास येत असेल तर निंबू किंवा बेकिंग सोड्याचा वापर आपण करू शकतो. फ्रीजमध्ये कच्चे आणि शिजलेले अन्न हे वेगळ्या वेगळ्या ठिकाणी ठेवायचं. कारण कच्च्या अन्नाला जे खराब होण्याचे चान्सेस असतात ते जास्त प्रमाणात असतात. आणि जे शिजलेले अन्न आहे ते 24 to 48 अवर्सच्या अंदरच आपण इंटेक केलं पाहिजे. जास्त प्रमाणामध्ये त्यांना थंड गरम करायची काहीही गरज नाही. त्याला 48 किंवा 24 अवर्सच्या अंदर आपण इंटेक केलं पाहिजे. 5वं म्हणजे फूड जे आपण एकदम गरम केलेलं आहे ते फ्रीजमध्ये थंड झाल्यानंतरच ठेवायचे आहे. एकदम गरम गरम अन्न आपल्याला फ्रीजमध्ये नाही ठेवायचे आहे. आणि जे अन्न आपण फ्रीजमध्ये ठेवतो ते एअर टाईट कंटेनरमध्ये ठेवायचे आहेत. त्यामुळे आपला ऑक्सिडेशनचा जो स्ट्रेस आहे तो फूडवर कमी प्रमाणात होईल व त्याची दुर्गंध किंवा टेस्ट हे दोन्ही इफेक्ट